बर शांत व्हा, घाबरू नका, गोट्याला सगळं माहिती. गोट्या गप. हा म्हणजे चोरी तुम्ही करणार आणि गप आम्हाला म्हणणार होय. ऐका आता, काय काय चोरी केली रे आम्ही? हा हे जे तुमचं लपन छपन चाललंय ना गुटरगू, म्हणजे चक्क आमचे इंदिरा सर म्हणजे कडू कारलं. तू ना ए मारू नको राणी, अगं चांगलं चालतंय. जर मी आले बर का, कुठे खूप आगाव झाल्या बर का, किती बोलतात, फटके खात असतो माझे. कुठे गेला इंदिरा? इथे त्याची आई काळजी करते ह्याची त्याला जाणीव नाहीये. हो ना, त्यात एकटे गेलेत भाऊजी. आत्ता कुठे त्यांना बरं वाटायला लागलंय आणि पुन्हा काय झालं तर काय करणार आपण? मला तर खूप भीती वाटते आई. उर्मिला काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. किती वेळ झालं भाऊजी गेलेत, अजून आले नाही. काळजी हे काय आले भाऊजी? अरे इंद्र, कुठे होतास तू? बाबा मी ते काय ते मी काय विचारतात ते, कुठे गेला होतास तू? मी कुठेच नाही. कुठे नाही? तुला काय चाललंय तुझं? तू विसरलायस का? तुला सांगायचं नाहीये? नाही आई, असं काही नाही आहे. अरे मग सांगत का नाहीयेस? मी कामासाठीच गेलो होतो आई. तेच विचारतोय ना, कसलं काम? अहो तो म्हणतोय ना कामाकरता गेला होतो म्हणून. अहो हो ना, मग कसलं काम सांगायला काय हरकत आहे? अगं तो जस्ट आलाय ना, त्याला फ्रेश तरी होऊ दे. त्याच्याकडे बघून अजिबात वाटत नाही की त्याला फ्रेश व्हायची गरज आहे. आता काय सांगू यांना, चांगलाच अडकलोय मी. काय बाबा तिकडे बडबड कर. या आरतीचं बाबाली पाहिजे तुमच्या, आहे का नाही? हा काही भानबीन आहे का नाही ग? लवय काय आपण करतोय काय? दिवसभर कुठे उंडरत बसली होतीस? तुझं जर सासरचं कोण न्यायला आलं असतं तर काय वाटलं असतं त्याला? हा जावई बापूला काय वाटेल? अगं आता काही लहान आहेस का तू? हा लग्न झालंय तुझं, कुठे फिरत होतीस दिवसभर? वर बघ आधी, काय विचारते मी? कुठे गेली होतीस दिवसभर? सांग की बाबा, काय विचारते मावशी? कुठं होतेस दिवसभर तू? हा कुठे गेली होतीस ग तू? हा सांगून का नाही गेलीस? खरं खरं सांग, कुणाला भेटायला गेली होतीस? जावई बापूंना कळलं तर काय वाटेल त्यांना? हा आणि तुझ्या घरच्यांना कळलं तर काय विचार करतील ते? इंदिरा, तू बोलत का नाहीयेस? इंदिरा, तुझ्या आईला ना जरा सुद्धा धीर नाही. सगळ्यांना सांगून टाक कुठे गेला होतास तू. हो ना, तू फॅक्टरीत पण आला नाहीस. आपल्या मीटिंग्स लाईन अप होत्या इंदिरा. मी त्या हँडल केल्या म्हणा, पण तू आलाच नाहीस. आणि ह्या कपड्यांमध्ये ऍक्च्युली मी ते जरा बाहेरच्या कामांना. दादू, तू नक्की कामाला गेला होतास ना? अरे वो सांग ना तसं. एक मिनिट. नाही म्हणजे तू असा गडबडतोयस जसा काय तू डेटवर गेला होतास. हे नाही नाही, असं काही नाहीये. हो का? मग तू एवढं ब्लस का करतोयस? असं काही नाहीये म्हटलं ना मी एकदा. मग असं कोणाला भेटायला गेला होता की आम्हाला सांगू शकत नाहीत तुम्ही? इंदिराची गाडी इथे काय करते?
हो ना. इनफॅक्ट तुझी गाडी एका टपरीवरती पाहिली होती गजा कोरड्याने. तू तिथे काय करत होतास? नाही म्हणजे तू तिथे गाडी लावून कुठे गेला होतास की? राणे काय सांगणारच का नाही तू? चहा पीत बसलो आणि वेळ झाला बघ. आता ते मैत्रिणीला भेटायला गेले होते ना, मग खूप दिवसांनी भेटले तर खूप गप्पा रंगल्या. मग वेळ कसा गेला कळलंच नाही जरा. असले कसले गप्पा मारत होतीस मैत्रिणी बरोबर? काही येण्याचं भान बी राहिलं नाही तुला? मग काय झालं ते एक आजोबा भेटले. मग त्या आजोबांशी बोलत बसले. लई चांगला माणूस होता बघ. अगं एका भांडणाऱ्या जोडप्याला समजवत होते ते आजोबा. इतकं प्रेमाने बोलत होते ना. आता यावर मी काय बोलणार? आमचा संसार आमच्या मालकीणबाईमुळे सुखाचा चाललाय. संसारात मैत्री असणे गरजेचं आहे. अगदी मोजकं बोलत होते आजोबा, पण इतकं महत्वाचं होतं ना. घरचे काय म्हणतील ह्याचा तरी विचार करायचाच ना. मालती, तुम्ही कुठला विषय कुठे नेताय? उगाच टाळू नका. अहो तो काही सांगतोय का? काही विशेष नाहीये काही. जस्ट बाहेर गेलो होतो. इतके दिवस घरी बसून कंटाळा आला होता मला. सो आय थॉट बाहेर जाईन, थोड्या मोकळ्या हवेत जाईन तर थोडं रिलॅक्स फील करेन, एवढंच. अच्छा, म्हणजे गाडीतून फिरायला गेलो होतस तिथे? हो, छान आहे ती जागा. पावसात थोडं बेटर फील होतं. फॉग वगैरे असतं, सो रिलॅक्स फील होता. गाडी लावून चालत गेलो होतास? चहा प्यायला गेलो होतो टपरीला. हो, म्हणून उशीर झाला. इतक्या प्रेमळ होत्या ना त्या आजी, म्हणजे काय सांगू तुम्हाला. म्हणजे गोड बोलत आजींनी अगदी लाईफ लेसन दिला त्यांना, अगदी सहज. संसार दोघाचा आहे की नाही. एक जर तापला तर दुसऱ्याने डोक्यावर बर्फ ठेवायचा. दोघांनी जर हातात विस्तव घेतला तर कसं चालेल?